मित्रांनो बघू शकता आपण येत आता दादर स्टेशनवर आणि आज जस्ट आपली ट्रेन आलेली आहे आणि आता आपण चालू आहे करी रोड स्टेशनला. उतरू बघा मूर्त्या. चला पुढे बघू आता कोणत्या मूर्त्या भेटतात आपल्याला. बघा मित्रांनो मूर्ती काढायला घेतली आहे गाडीमधून. योगायोग बघा आपल्याला मूर्ती बघायला भेटले कशी गाडीमधून काढतात ते. तर मित्रांनो बघू शकता आपण आता एका वर्कशॉपला भेट दिलेली आहे. त्याचं नाव आहे सिद्धेश आर्ट्स, रावले बंधू यांचं. तर हे बघा आपला काका भेटले आहेत. तर काका तुमचं नाव काय? माझं नाव रवींद्र रावले. अच्छा, आपल्याला रावले काका भेटले आहेत ज्या मूर्त्या त्यांनी बनवल्यात. तर त्यांना अजून किती वेळ लागेल बनवायला आणि तुम्ही केव्हापासून हे वर्कशॉप चालवता? आता ह्या मूर्त्या बनवायला आता आम्हाला 20-25 दिवस लागतील. अच्छा. आणि हे आमचं 106 वर्ष झाली. ओके, म्हणजे आता हे तुमचं 106वं वर्ष आहे बनवण्याचं. वाढवडिलांपासून. म्हणजे आतापर्यंत तुम्ही चालवताय. हो हो. आणि आम्हाला मूर्त्यांविषयी सांगा ना, आता किती वेळ लागेल हे मूर्त्या बनवायला? मूर्त्या बनवायला 20 दिवस तरी लागतील कमीत कमी. ओके, तर काकांच्या मते अजून 20 दिवस तरी लागतील मूर्त्या बनवायला. तर या तुम्हाला मी मूर्त्या दाखवतो कशा बनवल्या आहेत. हे बघा. काही एक मूर्त्या सेलसुद्धा झाल्या आहेत बघा. तुम्हाला दाखवते का मूर्तीचं रंगकाम चालू आहे, इथे कलरिंग चालू आहे बघा. मित्रांनो बघू शकता प्रथमेश दादाने खूप छान असं मूर्तीचं पेंटिंगचं काम करायला घेतलं आहे. तर आपण प्रथमेश दादाला काही प्रश्न विचारू, त्याचे तो उत्तरं देईल. तर प्रथमेश दादा, तू इथे केव्हापासून काम करतो आहे? मला आता हे पहिलंच वर्ष आहे माझं इकडे. अच्छा, तर प्रथमेश दादाचे पहिलेच वर्ष येते. आणि आतापर्यंत किती मूर्त्यांचं काम झालेलं आहे इथे? जास्त झालेलं नाही, थोडंफारच झाले. आता स्टार्टिंगच आहे ना, अजून 1 महिना बाकी आहे. अच्छा, तर प्रथमेश दादा असं सांगतोय की अजून 1 महिना बाकी आहे. तर मूर्त्यांचं आता स्टार्टिंग झालेले आहे इथे कामाची. तर अजून 1 महिना बाकी आहे, तर 1 महिन्यामध्ये संपूर्ण काम पूर्ण होईल. या ज्या मूर्त्या आल्या त्या पेनवरून आल्या. पेनवरून बनवून आल्या पेनवरून आल्या. तर मित्रांनो ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पेनवरून बनवून आल्या असं प्रथमेश दादा आपल्याला सांगितलं. कच्च्या मूर्त्या येतात, त्या इथे रिपेअर करतात. ओके, तर पेनवरून ज्या मूर्त्या येतात त्या कच्च्या अशा बनवून येतात आणि इथे रिपेअर होतात. त्यांचे कलरिंग, त्यांचं जे स्ट्रक्चर असतं, फिनिशिंग, ते सर्व इथे होतं. ते कृष्णाचाच आहे. कृष्णाचा अवतारमधली मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण बघू शकतो ते मंदार आर्ट्स गणेश चित्रशाला आहे. तर आतमध्ये बघू की कसं काम चालू आहे आतमध्ये. या मूर्त्या बघा किती छान येते बघा. ही मूर्ती मला सर्वात जास्त आवडलेली आहे इथली बाप्पाची. तर मित्रांनो आपल्याला काका घेऊन आले त्यांच्या दुसऱ्या एका वर्कशॉपमध्ये. हे बघा मंदार आर्ट इथे. तर काका बोलत होते की इथे चांगल्या प्रकारे मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. तर चला बघू आतमध्ये कशा प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला. हे वर्कशॉप आहे इथे. आपली मूर्त्या बघा किती छान आहे तिथे.
हे बघा काका आपल्याला त्यांच्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये घेऊन आलेत. ते किती छान मूर्ती आहेत बघा. मिडल बॅट्समनला काय आवडतं काय मिडल बघा मित्रांनो, आता एका मूर्तीचं काम चालू आहे. ते किती छान मूर्ती आहे बघू शकता. कार्टूनिस्ट मूर्ती येतात त्या एनिमेटेड असतात. काका तुमच्याकडे कोणत्या कोणत्या मूर्ती भेटतात इथे? कोणत्या कोणत्या टाईप? आपल्याकडे मातीपासून POV पासून सगळ्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात. अच्छा. आणि हे तुमचं जे वर्कशॉप आहे ते किती वर्षांपासून चालू आहे इथे? तेव्हा जवळजवळ 20 वर्ष. 20 वर्ष. ओके. तर मित्रांनो हे बघा मंदार आर्ट्स, हे त्यांचं जे वर्कशॉप आहे ते 20 वर्षांपासून इथे चालू आहे. किती छान अशा मूर्ती बनवते बघा. हे बघा मूर्ती किती छान, किती छान असं सजवलेलं आहे मूर्तीला. हे बघा हे जे काका आलेत त्यांना क्रिकेट खेळणारी मूर्ती पाहिजे त्यांच्या मुलाला. आहे बघा त्याचा मुलगा आहे, त्याची डिस्कशन चालू आहे. तर चला जाऊया पुढच्या वर्कशॉपमध्ये आता. तर तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चटनी सुकी और हरी वाली एक ही है समोसा. मित्रांनो आपण आलो आता चिंतामणी गणेश संकुलला भेट देण्यासाठी. तर येथे खूप सारे असे वर्कशॉप आहेत. तिथे ज्या अशा रेडीमेड मूर्त्या असतात त्या इथे आणतात या वर्कशॉपला. तर चला तुम्हाला मूर्त्या दाखवतो आतमध्ये कशा आहेत त्या. हा बघा हा बोर्ड आहे आणि हा एंट्री आहे. इथून एंट्री होते आणि आतमध्ये खूप सारे असे वर्कशॉप आहेत. तर चला तुम्हाला मी दाखवतो. हा बघा इथे आर्यन आर्ट्स म्हणून एक वर्कशॉप आहे. खूप मोठं असं संकुल आहे. इथे सिद्धी वल्लभ असं एक वर्कशॉप आहे बघा. तुम्हाला जर मखराचं साहित्य घ्यायचं असेल तर इथे खूप मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. गणेश संकुलला भेट देऊ शकता. आणि हे बघा हे माझ्यासमोर दत्त गणेश कला केंद्र आहे लालबाग. तर चला आपण आतमध्ये जाऊया. छान अशा मूर्त्या आहेत पुढे. बघा लालबागच्या राजाची किती छान मूर्ती आहे. तर आतमध्ये दाखवतो कशा मूर्त्या आहेत. तर बघा 2 मित्र भेटलेत आपल्याला. बघा महादेवांची किती छान अशी मूर्ती आहे. आपले छोटे छोटे उंदीर मामा सुद्धा आपल्याला भेटले बघा इथे. मूर्तीचं नाव का साऊथचा महाराजा. मला पगडीवरून समजत असेल. बघू शकता इथे सुद्धा मोठ्या प्रमाणाचं काम चालू आहे फुलांचं. मित्रांनो तुम्ही गणेश कला केंद्रातल्या मूर्ती बघितल्या. आता आपण जाऊया डायरेक्ट माऊली आर्ट्समध्ये ज्या मूर्ती आहेत त्या बघण्यासाठी. तर या माझ्या मागे. छान अशा मूर्ती आहेत. हे बघा ही जी मूर्ती आहे ती परशुरामांची आहे. या बाप्पाच्या मूर्तीच्या मागे परशुरामांची एक खूप छान प्रकारे अशी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केलाय. खूप छान वाटते मूर्ती. ही बघा ही जी मूर्ती आहे ती शेष नागावरती बाप्पा विराजमान आहेत. ती छान मूर्ती आहे बघा.
आणि हे बघा बॅलन्सिंग मूर्ती, छोटी मूर्ती आहे पण किती छान प्रकारे अशी बॅलन्सिंगची मूर्ती बनवली आहे. बघा डमरूवर बाप्पा उभे आहेत. आणि ही जी मूर्ती आहे ती तुम्ही मला कमेंट करून सांगा ही कोणत्या पद्धतीची मूर्ती आहे. तर या माझ्या मागे. आणि हे बघा आपले लालबागचे राजा, खूप छान मूर्ती आहे बघा. याच्यात 3 तुम्हाला मूर्ती दिसतात यावाल्या. ही जी मूर्ती आहे ती मला खूपच आवडलेली आहे. मूर्तीची फिनिशिंग बघा आणि बाप्पाचं जे रूप आहे ते किती गोड आहे आणि बाप्पाचा जो फेटा लावला ते किती छान दिसते हे बघा. आणि ही एकदम छोटी अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि किती गोंडच दिसते. मूर्ती कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. किती गोड गोड बाप्पाच्या मूर्ती आहे बघा. मित्रांनो तुम्हाला जर इको फ्रेंडली मूर्त्या बघायच्या असतील तर या बघा माझ्या मागे आहेत. या ज्या सर्व मूर्त्या आहेत ते इको फ्रेंडली आहेत. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, किती गोड आहेत बघा. ही मूर्ती बघा मला सर्वात जास्त आवडलेली आहे उंदीर मामाची. आणि बाप्पा बघा कसे बसले आहेत. मित्रांनो आपण आलो आता आर्यन आर्ट्समध्ये. तुम्हाला मी मूर्ती दाखवतो आतमध्ये कशा आहेत. स्वामींची मूर्ती बघा, खूप छान मूर्ती आहे. या ज्या मूर्ती आहेत या मातीच्या आहेत. एवढ्या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या मातीच्या मूर्ती आहेत. हे सर्व या मूर्त्या मग मातीच्या आहेत. ही मूर्ती बघा किती छान आहे. आणि ह्या ज्या तुम्हाला मूर्ती दिसतात त्या सर्व POPच्या आहेत. हे बघा ते लिहिलं सुद्धा आहे. या बाप्पाच्या मूर्तीचं सजावट बघा किती छान केलं आहे. खूप छान असा फेटा घातला आहे. आणि स्वामींची मूर्ती आहे. एक जी मूर्ती आहे ती आपली बाप्पाची देवाऱ्यामध्ये बसवलेली आहे. ते बघा गणपती बाप्पा मोरया. ही जी मूर्ती आहे ती चौरंगावर बसलेली मूर्ती आहे. असं वाटतं की दगडामध्येच कोरलेली मूर्ती आहे ती. खूप लोक असं मूर्ती घेण्यासाठी बघण्यासाठी आलेले आहेत. ते बघा मित्रांनो तुम्हाला मी सर्व अशा मूर्त्या दाखवलेल्या आहेत इथे. हे बघा आपण स्टार्टिंगला दत्त गणेश कला केंद्र, माऊली आर्ट्स आणि नंतर आर्यन आर्ट्स, सिद्धी वल्लभ आर्ट्स या ज्या दालनामधील ज्या सर्व मूर्ती आहेत त्या तुम्हाला मी दाखवल्या. आणि येथे जे साहित्य भेटतात ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की बाप्पाचं जे आगमन सोहळा आहे तो आगमन सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करेल.